अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेला आहे। माढाचे आमदार बबनराव शिंदे आपल्या मुलासह शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। बबनराव शिंदे आणि रणजित सिंह शिंदे हे मोदी बागेमध्ये शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। अजित पवार गटातील आमदार आता शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच उधाण आलंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आणखी एक आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। माढ्याचे आमदार बबनराव शिंदे हे आपल्या मुलासह शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल। ज्ञानेश्वर, अजितदादा गटातील आणखी एक आमदार हा शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेला आहे। बबनराव शिंदे शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेत आणि त्यामुळे आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत। काय अधिकची माहिती आहे? बरोबर आहे, शरद पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत, पुण्यात मोदी बागेत आहेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे हे त्यांच्या मुलासह सकाळी पुण्यात पोहोचले होते। काही वेळापूर्वी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येणार का, अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाल्याची सगळी आत्ताची राजकीय वर्तुळातली चर्चा आहे। खरं म्हणजे शरद पवार यांनी अनेक वेळा जाहीर केलंय की अजित पवारांकडचे जे आमदार आहेत, गेलेले आमदार, त्यांना आम्ही पुन्हा आमच्याकडे घेणार नाही। मात्र सतत अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले जे आमदार आहेत ते शरद पवारांना संपर्क करत असल्याच्या बातम्या समोर येतात। तसं अनेक वेळा दृश्यांमध्येही दिसतं। त्याचंच आणखी एक उदाहरण आज पुण्यात मोदी बागेत शरद पवार असताना पाहायला मिळालं। माढ्याचे आमदार बबनराव शिंदे हे त्यांच्या मुलासह शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले। पाहावं लागणार या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते आणि यासोबतच शरद पवारांकडून सातत्यानं जी भूमिका मांडली जाते त्यात शरद पवार अशा अजित पवारांच्या गटात गेलेल्या आमदारांना पुन्हा घेण्यासाठी काही वेगळी भूमिका बदलतात का, यावरही लक्ष ठेवावं लागेल। आत्ताच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पाहणं महत्त्वाचं ठरेल की अजित पवारांच्या सोबत असलेले किती आमदार पुन्हा शरद पवारांकडे येण्यासाठी इच्छुक आहेत आणि शरद पवार त्यातल्या किती आमदारांना संधी देणार आहेत। नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।